मी म्हणूनच सांगितलं की ठराव कुठचे मांडणार आहेत, काय मांडणार आहेत, हे सगळे मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठरवणार आहोत की तुम्हाला ठराव का मांडला, कशासाठी मांडला, त्याच्यातनं संघटनेला काय फायदा आहे, त्याच्यामधनं जनतेला काय फायदा आहे, आम्ही मिशन म्हणून जनतेसाठी काय करणार आहोत, हे प्रत्येक ठरावाचं विश्लेषण आमच्यापैकी काही मंडळी येऊन तुमच्यासमोर करतील. परंतु एक मात्र नक्की आहे की वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात असताना कुठच्याही वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराशी एकनाथ शिंदेसाहेबांनी कॉम्प्रोमाइज केलं नाही, हा आम्हाला सगळ्यांना गर्व आहे. आणि अशा नेत्याच्या नेतृत्वाखाली उद्याचं 2 दिवसाचं महाधिवेशन शक्तीप्रदर्शन करायचं असतं तर एका ठिकाणी आम्ही 100-200 एकर जागा घेतली असती आणि अख्ख्या महाराष्ट्रातले शिवसैनिक काढून आमची ताकद किती आहे हा दाखवण्याचा प्रयत्न केला असता. हे महाअधिवेशन आहे आणि महाअधिवेशनामधनं मुख्यमंत्री महोदय विचार सगळ्या पदाधिकाऱ्यांना देणार आहेत आणि त्या विचाराची अंमलबजावणी भविष्यातल्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये आम्ही करणार आहोत. आम्ही सुरुवातीपासून सांगतो की वंदनीय बाळासाहेबांचा तंतोतंत विचार पुढे नेण्याचं काम माननीय एकनाथ शिंदेसाहेब करत आहेत आणि शेवटी कोल्हापूरमध्ये आल्यानंतर एखादं चांगलं काम करायचं असेल, महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करायचं असेल तर महालक्ष्मीचा आशीर्वाद हे क्रमप्राप्त आहे. त्याच्यामुळं वंदनीय बाळासाहेब देखील आशीर्वाद घ्यायचे आणि आज त्यांच्या विचाराची शिवसेना चालवत असताना आदरणीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदेसाहेब दर्शन घेत आहेत, हा योगायोग आहे आणि आम्ही वंदनीय बाळासाहेबांचाच विचार पुढे नेतो. कालच आपल्याला आठवत असेल मी एक मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, माननीय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेबांनी जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा मी जबाबदारीनं असं वक्तव्य केलं होतं की शिंदेसाहेबांच्या संपर्कामध्ये देखील बडे नेते आहेत, मग ते उभाठामधले असतील, काँग्रेसमधले असतील, उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले असतील. परंतु मला असं वाटतं की महायुतीमध्ये येणं आता हे सांघिक काम आहे. आम्ही एका पक्षात आलं असं म्हणत नाहीत. अशोक चव्हाण साहेब जे आले ते नक्की भाजपमध्ये गेले असतील, परंतु ते महायुतीमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्यामुळं आमची ताकद वाढलेली आहे. तसं बबनराव गोलप आल्यानंतर देखील शिवसेनेची ताकद नक्की वाढेल, पण त्याचबरोबर महायुतीची देखील वाढेल. आणि कोल्हापूरमध्ये ही सभा असल्यामुळं कोल्हापूरमध्ये देखील कोणाचा प्रवेश होईल, काय प्रवेश होईल हे जाहीर सभेमध्ये आपल्याला बघता येईल. लवकर देऊ असं मुख्यमंत्र्यांच्या पद्धतीनं आश्वासन केलं गेलेलं होतं, मात्र त्यानंतर पुढं काहीच पावलं उचलली गेलेली नाही. मी एकच सांगतो, मुख्यमंत्री महोदयांच्या मंत्रिमंडळामध्ये काम करणारा मंत्री म्हणून मुख्यमंत्री जे बोलतात ते 100% करतात. ही माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची खासियत आहे. ठीक आहे, थोडं काही दिवस इकडे तिकडे झालं असेल, परंतु जर एकनाथ शिंदेसाहेबांनी आश्वासन दिलं असेल, वचन दिलं असेल तर ते 100% पूर्ण करणारे मुख्यमंत्री आहेत. ते पहिला राजू शेट्टींचा विषय संपवतो. त्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी सरकारमधला मंत्री म्हणून मला जरी त्यांच्यासोबत बोलावं लागलं तर माझी बोलायची तयारी आहे. आणि बॉन्डच्या बाबतीतला जो विषय आहे, एकदा सुप्रीम कोर्टानं एखाद्या विषयावर निकाल दिल्यानंतर त्याची पत्रकार परिषदेमध्ये चर्चा करणं ही योग्य नाही. जो सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेला आहे त्याचा अभ्यास करू, त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे ते बघू आणि त्याच्यानंतर बोलू. बच्चू कडू यांनी काही वेळापूर्वी म्हटलं की मोदी हमीभावाची गॅरंटी का घेत नाही आहेत, म्हणजे कुठेतरी मोदींवरच महायुतीतले घटक पक्ष आता शंका घ्यायला तो प्रश्न उपस्थित केले जातात. नाही, मला असं वाटतं की महायुतीतल्या घटक पक्षांना स्वतःचा विचार मांडण्याचा अधिकार आहे, कारण शेवटी लोकशाही आहे. परंतु याच्यामध्ये बच्चूभाऊंचं जे मत आहे ते स्वतः या 3 नेतेमंडळींशी ते बोलतील. आमचे देखील 3ही नेतेमंडळी म्हणजे शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, PM साहेबांशी बोलतील, अमित शहा साहेबांशी बोलतील, त्यात योग्य तो निर्णय घेतील. जरांगे पाटील जे आहेत ते डोक्यावर पडले का असं मी एक पहिलं सांगतो, मी आजच जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये समंजसपणाची भूमिका मांडली नाही. पहिल्या दिवशी ज्यावेळी जरांगे पाटलांचं उपोषण सोडायला मी आणि गिरीश भाऊ गेलो होतो तेव्हापासून आताच्या क्षणापर्यंत मनोज जरांगेंच्या बाबत ना मुख्यमंत्र्यांनी अपशब्द काढलेला आहे, ना गिरीश महाजनांनी काढलेला आहे, ना देवेंद्रजींनी काढलेला आहे. आणि मी या संदर्भात अनेक पत्रकार परिषदा घेतल्या, त्याच्यातनं मी काढलेलं नाही. त्याच्यामुळं आज तुम्ही समंजसपणाची भूमिका घेताय म्हणजे मी ऐका ना, 1-2 मिनिट, हा विषयच येत नाही. पण नारायणराव राणेसाहेब जे काय बोललेले आहेत याच्याशी त्यांचं ते वैयक्तिक मत असू शकतं. आमच्या पक्षाचं, आमच्या मुख्यमंत्र्यांचं किंवा आमच्या पक्षाचं जे धोरण नाही. मनोज जरांगेंनी जी मागणी केलेली आहे ती निजामकालीन तुमच्या दाखल्याच्या बाबतीतली आहे आणि ती मराठा समाजासाठी पोषक आहे. त्याच्यामुळं आम्ही जरांगेंबरोबर आहोत, परंतु त्याचबरोबर एक वेगळा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे काही
राजकीय नेत्यांकडनं विरोधकांकडनं की याच्यावर ओबीसीवर काय परिणाम होऊ शकतो का, तर याच्यामध्ये यत्किंचितही परिणाम ओबीसीच्या आरक्षणावर होणार नाही या मताशी सरकार म्हणून आम्ही ठाम आहोत. महायुती तर सरकारची भूमिका 100% मनोज जरांगेंनी सांगितलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. मला असं वाटतं की आंदोलन कधी केलं पाहिजे जर सरकार ऐकत नसते, मुख्यमंत्री महोदय त्याला रिस्पॉन्स देत नसतील, दोन्ही उपमुख्यमंत्री दुर्लक्ष करत असतील, सरकार काहीच करत नसेल, तर मला असं वाटतं की काही अवधीनंतर आंदोलन करणं हा लोकशाहीचा एक भाग आहे. जे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की मी आरक्षणासाठी अधिवेशन लावेन, ते 20 तारखेला अधिवेशन आहे. त्यांच्या अधिकृत अकाउंटवरनं CMOनं काल ट्विट केलेलं आहे की 20 तारखेला अधिवेशन आहे. आता हे 20 तारखेला अधिवेशन घेताना माझ्या मनात आलं, खासदार साहेबांच्या मनात आलं, मंडिक साहेबांच्या मनात आलं, पावसकर साहेबांच्या मनात आलं म्हणून उद्या आम्ही अधिवेशन घेणार आहोत. असं विधिमंडळाचं अधिवेशन होत नाही. त्याच्यासाठी कॅबिनेट मिटिंग व्हावी लागते, कॅबिनेटचा ठराव व्हावा लागतो, तो राज्यपालांकडे जावा लागतो आणि राज्यपाल त्याला मान्यता देतात. तशा पद्धतीची मान्यता 20 तारखेला घेतली आहे. जे गुन्हे मागे घ्यायचं होतं तो देखील GR काढलेला आहे. त्याच्यानंतर शिंदे समितीची मुदत जी वाढवायची होती ती देखील आपण मुदत वाढवलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जी निजामकालीन नोंदी असलेल्यांना दाखला द्यायची प्रोसिजर सुरू करावी, ही जी मनोज जरांगेंची मागणी होती ही 100% शासनानं पूर्ण केलेली आहे. आणि वारंवार एकनाथ शिंदे साहेबांनी ठामपणानं सांगितलेलं आहे की टिकणारं मराठा समाजाला आरक्षण आम्ही देऊन दाखवू, त्याचबरोबर ओबीसीचं कुठचंही आरक्षण कमी होणार नाही, त्यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे स्पष्ट मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून आजही मनोजजींना मला विनंती करायची आहे की स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. एवढं आंदोलन उभं करून त्यांच्यामुळंच जवळजवळ 57 ते 58 लाख या निजामकालीन नोंदी महाराष्ट्रामध्ये मिळालेल्या आहेत. आणि म्हणून माझी देखील त्यांना विनंती आहे की समंजसपणानं, समजूतदारपणानं, शेवटी उपोषण केल्यानंतर चिडचिड होते, आम्ही देखील समजू शकतो. त्यांनी चिडचिडीतनं काही भावना व्यक्त केली असेल तर त्याच्यावर आम्ही कोण नाराज आहोत अशातला अजिबात भाग नाही, कारण ते एक आंदोलन करतायत आणि त्यांनी ते टोकाचं आंदोलन केलेलं होतं. त्याच्यामुळे माझी सरकारच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की त्यांनी ठीक आहे उपोषण करावं, परंतु ते साखळी उपोषण असावं, प्रकृतीला काही इजा त्यांच्या पोचणार नाही अशा पद्धतीचं उपोषण असावं. सरकार म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि टिकणारं आरक्षण आम्ही मराठा समाजाला देणार आहोत. निवडणूक जर झाली तर व्हीप आमच्या बाबतीत मी सांगतोय भरत शेठ गोगावले यांचाच जारी होईल, तो सगळ्यांना बंधनकारक राहील. आणि जर निवडणूक झाली तर ते मतदान जे आहे राज्यसभेचे त्याच्यामध्ये अजून एक गंमत आहे, ते मतदान केल्यानंतर दाखवायचं आहे. त्याच्यामुळं कार्यक्रम तिथंच, पुढं जायची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे जर निवडणूक झाली तर व्हीप हा भरत शेठ गोगावलेंचा शिवसेनेसाठी चालणार. त्या प्रश्नाचं उत्तर पण हेच आहे. एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आम्ही मानतो, मुख्यमंत्र्यांवर पूर्ण आमचा विश्वास आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जागेवर देखील शिवसेनेचा म्हणजे आमचा दावा आहे. त्याच्या उपर एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो शिवसैनिक म्हणून आम्हाला मान्य आहे, परंतु रत्नागिरी सिंधुदुर्गवर शिवसेनेचा दावा आहे. मी परत एकदा सांगतो की ज्या ठिकाणी शिवसेनेचे खासदार आहेत, संकेत असे आहेत युतीतले की ज्या ठिकाणी जे खासदार आहेत तेच त्या ठिकाणच्या निवडणुका लढतात. आता आमच्याबरोबर जे खासदार आले त्याच्यानंतर जे तिकडे खासदार उरलेले आहेत त्या देखील आम्हीच लढवलेले आहेत. तिथं देखील आमचा मागण्याचा अधिकार आहे. दावा प्रत्येक पक्ष करणार आहे. इथं तर दावेचा प्रश्न नाही, हक्कच आहे, त्याच्यामुळे तो काही प्रश्न येत नाही. आणि दावा केल्यानंतरसुद्धा काय निर्णय घ्यायचा हे आम्ही सगळ्यांनी अधिकार एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावर आम्ही चर्चा पण करत नाही आणि आम्ही विचार पण करत नाही की काय होणार आहे. आम्हाला आमच्या नेत्यावर विश्वास आहे, मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. तो जो निर्णय घेतील तो आमच्या प्रत्येक शिवसैनिकाला मान्य राहील.